नमस्कार. ज्ञानेश्वरांची भिंत सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं दर्शन घ्यायला सगळे आळंदीला जातात. अजून एक अशीच भिंत म्हणजे सावरकरांची अंदमान जेलमधली, सेल्युलर जेलमधली भिंत. ती भिंत बोलली. त्या भिंतीमुळे आपल्याला सावरकरांचं साहित्य मिळालं आणि त्याच्यावर कविता लिहिताना कवी मनमोहन यांनी एक कविता लिहिली. 50 वर्षाची शिक्षा ठोठावलेले 28 वर्षाचे सावरकर. कविता स्फूर्ती जन्माला येते. त्यावेळेला धरणीला विचारतात, तुझ्यावर लिहू का? आकाशाला विचारतात, तुझ्यावर लिहू का कविता? जन्म तर होत आहे, तर कुठे करू? त्याला आकाश त्याला म्हणते, मी मुक्ताहूनही मुक्त, तू कैद्यामधला कैदी. माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी. मी तर मुक्त आहे, मी कैदी नाही आहे. तू कसा काय माझ्यावर लिहू शकतोस? माझ्यावर लिहिते गीते या मंद समीरण लहरी. माझ्यावर चित्रित होते गरुडांच्या गर्द भरारी. माझ्यावर ही सुंदर वाऱ्यांच्या लहरी आहेत, त्या माझ्यावर कविता लिहितात. पाहताना त्या माझ्यावर कविता लिहित जातात. माझ्यावर चित्रण गरुडांच्या भरारीतून होते, त्यांच्या पंखातून होते. जड लंगर तुझी या पायी, तू पीस कसा होणार? माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. तुझ्या पायात तर जड बेड्या पडलेल्या आहेत, तू कसा काय पीस होणार? तू कसा काय तहाव्याबरोबर उडणार? तू कसा काय माझ्यावर कविता लिहू शकणार आकाशावर? तुला जमतंय तर बघ, भूमीला विचार. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. विचारून आकाशाला आणि भूमीला विचारून त्यांच्याकडून नकार आल्यावर पुन्हा पुन्हा त्यांची आळवणी नाही केली, नाही म्हणाले. पापण्यात जळाली लंका, लायापरी आसू झाले, उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले. आसवांच्या लाया झाल्या. पूर्ण लंका पापण्यात जळाली. उच्चारणाच्या आधीच शब्दांचं उच्चाटन झालं होतं. त्यावेळेला आकाशाने आणि जमिनीने नकार दिली. त्यावेळेला दगडाची पार्थिव भिंती ती पुढे अकल्पित आली. दगडाची पार्थिव भिंती ती पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. अशा वेळेला भिंतीने सांगितलं, लिही माझ्यावर, जितकं लिहिता येईल तितकं लिही. आणि सावरकरांनी त्याच्यावर लिहिलं. जर जेलरना कधी वाटलं की ह्याच्यातून काही संदेश जात आहे तर ते त्याच्यावर चुना वगैरे लावायचे. तोपर्यंत सावरकरांनी लिहिलेली कविता पाठांतर केलेली असायची, मुखोद्गत केलेली असायची. आणि मग नंतर त्या नवीन आलेल्या भिंतींना नवीन कागद ते समजायचे आणि ते जेलरला थँक्यू म्हणायचे. जेलरला कळायचं नाही ना, का ह्यांच्यात मी सगळ्या कविता पुसून टाकल्या आणि हे मला थँक्यू का म्हणतात? कारण त्यांना नवीन पुस्तकं मिळालेली असायची, नवीन कागदं मिळालेली असायची आणि त्या नवीन कागदावर ते आपले पुन्हा नवीन जन्म द्यायला, कवितेंचा जन्म द्यायला ते तयार असायचे. आणि जेव्हा ते बाहेर आले जेलमधून, तेव्हा त्यांनी जवळजवळ 6000 कडवी कविता वगैरे आपल्याला दिली. मी स्वतः एक
4 वर्षापासून गीता पाठांतर करायचा प्रयत्न करते. 600 श्लोक माझ्याने पाठ होत नाही. एक अध्याय पाठ झाला की पुढचा अध्याय सपाट होतो. खूप प्रयत्न करते, पुन्हा पुन्हा ऐकते. किती फॅसिलिटी आहेत ऐकण्यासाठी, पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी. ऑडिओ आहेत, माझ्याच केलेल्या आहेत, लिहायला वह्या आहेत, लिहून पाठ करायचा प्रयत्न करते. 3-3दा 4-4दा मी कृष्णाने म्हटलेली गीता पाठ होत नाही. आणि त्या तरुणाने काळा पाण्याच्या शिक्षेमध्ये स्वतःच्याच कविता फक्त लिहिल्या नाही, त्या मुखोद्गत केल्या आणि त्या जेलमधून बाहेर आल्यावर आपल्याला दिल्या. अशी ती भिंत, त्या भिंतीची आपण ऋणी राहायला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी भिंतीला चालवलं आणि चांगदेवा पुढे उभं केलं. बंदिस्त भिंतीला सावरकरांनी बोलता केलं, त्याला लेख वही बनवलं, कागद बनवलं आणि आपल्यापर्यंत ज्ञान पोचवलं. अशा ह्या सावरकरांना माझ्या अनेक प्रणाम. आणि मला ना ही कविता, माझा भाऊ, मावस भाऊ वसंत कामत नेहमी माझ्या ही कविता ऐकवतो, पुन्हा पुन्हा रसभरीत वर्णन करून त्याचं एक वाक्य सांगतो. आणि त्यामुळे मला ना ही कविता नेहमी वाटते की म्हणावी, पण कुठेतरी मी चुकणार, कारण तो जो रसभरीत वर्णन करतात त्याच्या पासंगालाही मी पुरणार नाही. पण तरीसुद्धा मी आज प्रयत्न केला. तुम्हाला माझा प्रयत्न आवडेल असं मला वाटतं. त्याबद्दल तुम्ही ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.